हाय, नमस्कार. हे बघा, आम्ही आलो इकडे गावी चाललोय. पण आपली पहिली फर्स्ट व्हिडिओ इथली आहे. तिथेच थांबलोय. आता मला वाटते 2:30चा टायमिंग झाला असेल. तर भूक लागले. तसा डब्बा आणला होता आम्ही. आता मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यामध्ये मस्तपैकी जेवण करतो. मग आरामात तर नाही, जेवण वगैरे झालं का लगेच निघू. पण बघा लोकेशन बघा, साहेब बघा तिकडनं येतात बघा. हे बघा. तर आपण जाऊया काय काय सामान घेऊन. चला तिथे जेवायला बसूया, नंतर तुम्हाला व्हिडिओ करते. मित्रांनो चला आपण साहेबाई कुठं नेऊन ठेवलाय काय काय बघूया. तिकडे जेवण करू मस्तपैकी. हा ते बघा तिकडेशी शाळेत इकडनं लांबून दिसणार नाही. बॉटल वगैरे दिसली मला इकडनं. लोकेशन आहे बघा, ओढा आहे मस्त की. आणि बघा माझ्यासाठी ना ही खूप महत्वाची माती आहे. झाडांसाठी खूप म्हणजे असं काहीतरी बी वगैरे लावलं ना का त्याच्यासाठी खूप छान असते ही माती. हे बघा लोकांनी इकडं पार्ट्या वगैरे केलेल्या आहेत. बॉटल कचरा खरं म्हणजे ना लोकांची हीच मला पद्धत नाही आवडत का जिथे जातात तिथे घाण पसरवून येतात. शक्यता पार्टीला गेले तर आपला जे कचरा आहे प्लॅस्टिक आहे तर एक पेटवण्यासारखा नसेल तर प्लीज आपल्या कॅरी बॅग मध्ये भरून जिथे डस्टबिन वगैरे असेल तिथे टाका किंवा पेटवण्याचं हे करा. असं पसरवू नका. चांगल्या जागा घाण होऊन जात. त्याच्यात नका तू घाण पाणी याच्यातून किती घाण पाणी आहे बघा. ताट तर धुतलेच साहेबाई, मी वाढायचं काम करते. चमच वगैरे तर काही नाही घेऊन आले, तसेच आले. मस्तपैकी निसर्ग बघा किती सुंदर आहे. हे बघा जसं की इकडे स्टोन आहे, स्टोन वर बसलो इकडे पेपर टाकून. काही गरज नाही चटई वगैरे टाकायची. पेपर टाकला बस झालं. साहेब आले का मस्तपैकी ताट पहिल्यांदा तर नाही वाढत, साहेब आले का वाढते. सोडून वगैरे ठेवते इकडे. किती सुंदर वाटतंय मस्तपैकी. तेच इथं बनवलं असतं आणखीन भारी वाटलं असतं. मित्रांनो कोणाकोणाला असलं वातावरणात म्हणजे असं आमच्या व्हिडिओ आवडतील तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू. असे बाहेर जेवण वगैरे लाकडांच्यावर म्हणजे आगेवर असं शिजवून बाहेरच्या बाहेर खायला छान लागतं. पण आणि तुम्हाला कोणाकोणाला आवडेल बघायला व्हिडिओ माझ्या अशा ते जरूर कमेंट मध्ये मला जरूर सांगा. जरूर प्रयत्न करेन मी बनवण्याचे असल्या व्हिडिओ. हे बघा साहेबाई पेपर वगैरे आतरला. आता साहेबांकडे कॅमेरा हँडल करायला देते. आता मी जेवण वाढते. पहिल्यांदा जरा हात धुवून घेते पहिला. बघा किती सुंदर नजारा आहे. आता मला वाटलं बॉटल पडली. झाकण कुठे टाकला. गाणी बोलायचं नाही, कॉपीराइट येतो. चला डबे आम्ही कसे बांधून आणले. तर चमचा आणलाच नाही आपण. भाजी कशी घेणार. भाजी आम्ही अशी पूर्ण गावरान भाजी आहे.
जे आमच्याकडं करांदा म्हणतात, त्याच्याच आतमध्ये असतो तो करांदाचा, जमिनीत वरलेला तो करांदा आहे. आणि त्याच्यात मांदेली, सुक्की मांदेली. हे बघा मस्त आहे की जेवण वाढायला लावल्यात. बस का आमचं जेवण आता निघालो. हे बघा, तर आम्ही थोडेसे मासे बघते इकडे. मला मासे दिसलेत. मस्तपैकी पोटोबा झाले. चला थोडा आराम पण नाही केलं आणि निघालो. तर आज खूपच मजा आली मला तर. इकडे मस्तपैकी हे बघा किती भारी वातावरण वाटतं. मस्तपैकी सावली सुद्धा आली होती. भारी एकदम मस्त. आणि मी मित्रांनो 2-2 वर्ड वापरते. तर माझी दीदी म्हणत असते, मम्मी तू एकच वर्ड का डबल म्हणते वेगवेगळ्या ह्याच्यानी, काय माहिती नाही. मला आवडतं असं प्रत्येक शब्दामध्ये त्या गोष्टीची तारीफ करण्यात. चला आता निघू घरी. पण तिकडे आपल्याला झाडांना पाणी द्यायचे. तर आणि आपण तांदूळ आणून ठेवले ते भरून ठेवायचे पावडर वगैरे लावून. तर आपल्याला संध्याकाळचा वेळ तर त्याच्यातच जाईल. आपला प्रवास आता चालू झाला घराकडे. आपलं हेलिकॉप्टर सारखं फिरत राहतं. सोलर जिथपर्यंत सोलर चार्ज आहे तिथपर्यंत चालत राहणार. मी काय केलं काय माहिती, काचेला टच केलं वाटतं. तर हे बघा अशी होडी आहे ही. होडीतून आपण चाललोय. ते मेंढर आता बघितली, त्यांचा संसार बघा कसा असतो. घोड्यांच्या याच्यावर सर्व संसार असतो त्यांचा. आता जिकडे ज्याच्या शेतामध्ये
बसायला सांगणार, त्यांच्या शेतामध्ये ते थांबणार, मग त्यांच्याकडून तांदूळ वगैरे घेतात, काही पैसे वगैरे असे काहीतरी घेतात ते लोक, बरोबर ना? ते कशासाठी बसवलं जातं? हे बघ इकडे पण मित्रांनो, तिकडे पण भाजीपाला लागवड होती, ती वाळाच्या शेंगाची लागवड आहे. हा, आणि आपला विषय राहिला, मेंढर कशासाठी बसवले जातात? हा, ते खत, म्हणजे त्याची लेंडी पडते, ती खत होतो तयार. आणि समोर बघू शकता, ते बघा मस्त पलस फुललाय लाल. इकडेही चांगला आता रस्ता झालाय बघा. आम्ही आता बरेच म्हणजे 2-3 वर्षांनी आता आलोय ह्या रोडला, नाही तर खूपच खराब होता हा पण. थोडासा हे बघा, इकडे मोगऱ्याची लागवड आहे, मोगरा. पुढे मित्रांनो आपल्याला झेंडूची पण दिसते. तर इकडे भरपूर असे उन्हाळी शेतकरी, हे बघा ही झेंडूची लागवड आहे इकडे. हे बघा, बघा किती भारी फुलले. इकडेही आईला इकडून सुद्धा जवळ होती. हे बघा समोर शेतामध्ये गाडी आपली होती, त्याच्यामुळे साहेब थांबले असते तर दाखवलं असतं. आलोय 4:35 झालेत. एवढा उशीर लागला आपल्याला यायला. तिकडनं रस्ता तर बघितला होता तुम्ही कसा होता, मध्ये मध्ये चांगला खराब असा काय रस्त्याचा हे होता. तर चला जाऊया आपल्या शेतामध्ये, बघूया काय आहे काय नाही. तुरी तर मस्त दिसतात, बाजल्यात किती झाल्यात का नाही गोळे तयार, बघूया. झाले असेल तर उद्या मस्त पैकी खुडून पोपटी बनवूया आपल्या घरच्या तुरींची. हे बघा आपल्या तुरी, बघा मित्रांनो कशा झाल्यात बघा कशा. हे बघा, हे बघा तुरी आता कवळ्या आहेत, तर अजून काही भरलेत नाही गोळे. हे बघा कवळ्या आहेत अजून, तरी पण 15-20 दिवस लागतील आपल्या तुरीनं चांगला हे व्हायला. इकडे मस्त फुलल्यात आता. तर आपण आता पहिला जाऊन घरी, आणि 5 वाजलेत, घरी जाऊन आपला पंप आणून पहिलं पाणी देऊ, म्हणजे उद्याचं टेन्शन नाही राहणार. आता रात्र जरी झाली तरी काही टेन्शन नाही राहणार. तिथे काय होते, दगड आहे, मला वाटलं काहीतरी वेगळंच वाटलं मला. तर चला बेडूक बघा किती आहेत. शाळेत मासे असू शकतात त्याच्यात. मागच्या वेळेला आम्ही ह्या विहिरीतून मासे पकडले होते. ह्यावेळी मोटार घेऊन आलोय आता, ते पाणी सामान आपल्या गाडीजवळ. पाईप कसे घेऊन चालले, डोक्यावर 3-3 पाईप आहेत चालले घेऊन. तर आपल्याला तिकडे शेतात जाते घेऊन. साहेब इथे एक पिशवी इथे टाकली पाईपाची, 3 माझ्याकडे, आणि मोटार घेऊन गेले साहेब. तर आपल्याला जरा कसोटी आहे तिथं काय उतरायची. तर चला मित्रांनो तिकडे दाखवते तुम्हाला कसं काय आहे ते. आणि त्या दिवसासारखंच खूप उशीर झालेला आहे, संध्याकाळ झाली पूर्ण. पण आता साहेबांची थोडस हे आहे, ते बोलतात आता द्यायचे म्हणून. चला आता देऊया. एवढा उशीर व्हिडिओ चालूच नव्हती मित्रांनो, घाईमध्ये सगळं विसरून जाते, काही कळतच नाही. पेट्रोल इथे ठेवते. किती पेट्रोल बघा पहिला, पेट्रोल टाकून घ्या.
आवाज पण थोडस असं आपल्यासारखं येत असेल, पण काय करणार मित्रांनो, आमची धावपळच अशी असते. काय हा, थोडासा वाढला, आता स्पीड वाढला. हे बघा, स्पीड वाढलाय आता थोडा. ना तो पाईप आहे ना, थोडासा आतमध्ये टाकलाय ना तुम्ही फुटवाल. हा, चालेल मग, ठेवा. चला मित्रांनो, मी जरा व्हिडिओ बंद करते आणि पहिला आंब्याना पाणी टाकून घेते. चावी माझ्याचकडे होती आणि मी धरा ना चावला. आता फायनली आपला लोड झाले गाडीमध्ये. हे टिकाव पण ठेवा तिकडे एक साईडला, पडेल पाईप. लवकर लवकर आई. चला आता आपली झालं असं. तर मागची व्हिडिओ नसेल कोणी बघितलेली तर मित्रांनो, माझ्या चॅनलला जरूर जाऊन ना बघा, आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार. आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. चला बाय, गुड नाईट.